विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज त्यांच्यावर प्रेम करणारे अनुयायी इथं त्यांना वंदन करण्यासाठी जमलेले आहेत। ज्ञान, समर्पण आणि बुद्धी यांचा आणि सेवा या सर्व गुणांचा एक अपूर्व मिलाप झालेलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तिमत्व आपल्याला सदैव प्रेरणादायी आणि दीपस्तंभासारखं आहे। विद्यार्थी असो, नागरिक असो की इतर कुणी असो, सर्वांसाठी ते कायमच प्रेरणादायी ठरलेले आहेत। अनेक पदव्या मिळवून आणि परदेशात शिकून त्यांनी कधी स्वतःसाठी या ज्ञानाचा वापर केला नाही, तर वंचित, शोषित स्त्रिया असतील किंवा इतर घटक असतील या सगळ्यांसाठी ते आयुष्यभर राबले आणि त्यांनी तब्बल 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतके दिवस राबून आपली राज्यघटना लिहिली। आणि हे राज्यघटना हा सर्वात मोठा राष्ट्रग्रंथ आहे। कुठल्याही धार्मिक ग्रंथापेक्षा तो सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे। अशा बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आपण इथं जमलो आहोत। खरं तर आपलं हे कर्तव्य आहे की हा क्षण हा मजा करण्याचा किंवा एन्जॉय करण्याचा नसून त्यांनी ज्या समता, बंधुता, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य अशी मूल्य राज्यघटनेतून पेरली आहेत त्याची उगवण नीट होते का, अशा नव्या पिढीपर्यंत ही मूल्य पोचतायत का, रुजतायत का हे बघणं महत्त्वाचं आहे। आणि हे आपल्या नव्या जुन्या पिढीचं हे कर्तव्य आहे की ही मूल्य मागं गेलीत का। ह्याला एखाद्या इव्हेंटचं स्वरूप न देता एखाद्या संस्कारी उपक्रमाचं स्वरूप यायला हवं। आज याचंच एक उदाहरण म्हणजे श्रीमती नैना मिलिंद कांबळे यांनी इथं ही अन्नसेवा बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठेवले। हे एक छान उदाहरण आहे। त्या जायंट्स ग्रुपच्या अध्यक्ष आहेत, त्यांच्या मैत्रिणी आहेत, त्यांची कन्या आहेत। हे सगळेजण त्या बाबासाहेबांच्या प्रेमापोटी, त्यांच्या आदरापोटी इथं आलेले आहेत। त्यांचेही आम्ही धन्यवाद मानतो आणि बाबासाहेबांचे हे विचार आपण नव्या पिढीपर्यंत पोचवूया, तसं आपल्या मनाला सांगूया आणि ते आपलं उत्तरदायित्व समजूनच वाटचाल करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बाबासाहेब, जय भीम। धन्यवाद। किती दिवसांना विजय असो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो।